अमरावती दर्यापूर तालुक्यात तळ्यात उगवलंय कमळ। गाळाने भरलेल्या तळ्यात कमळ उगवल्याने ग्रामस्थ थक्क। बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना चुकलं कामाला तर शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला कारवाईचा इशारा। शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई। ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। मुलुंड टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त। दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका। आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू असणार। आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरात राहू शकत नाहीत। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। नंदुरबारमधील एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय। गडचिरोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीत दाखल तर विद्यार्थ्यांचं पुस्तक वाटपही केलं जाणार। 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले। अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू तर विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देऊन शाळेत स्वागत। बुलढाण्यातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। वाशिममधील जनुना खुर्द गावाने रचला इतिहास। यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेत पटकावलाय जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 15 आरोपी अद्याप फरार। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा तर गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। शिर्डीत व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित। सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्णय। यवतमाळच्या दारवा आगारात 5 ई बसेस दाखल। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई बसेसचे लोकार्पण करण्यात आले। चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली। काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदला। काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्याने आश्चर्य। बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल। सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांची ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची वैधता तपासण्याचे आदेश करून केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। बुलढाणा शेगाव येथे एक पेड मां के नाम 2.0 अभियान सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्प्समध्ये कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईत आज आणि उद्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळ अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या पत्रकार परिषद घेणार। मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन। नागरिकांना पवई जलाशयाच्या 2ऱ्या कप्प्यातून पाणी पुरवठा करणार असल्याने सूचना। लोकलच्या मोटरमॅन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच। मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय। मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले तर आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर। मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक तर गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार। अमरावतीत भातकुलीतील वाठोडा शुक्लेश्वर ते माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक। पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत। पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी। डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच। 4थी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद तर रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला। कोल्हापुरात पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी। 339 पोलिसांची यावेळी तपासणी तर पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ। सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटकेत।
बँक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण पावसाळ्यात नदीपात्रात तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागल्या. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपुरातील वांझळा येथील स्वप्न निकेतन प्रकल्पातील 480 EWS सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. लाभार्थ्यांना घराच्या किल्ल्या सुपूर्द. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला जाणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडून मोर्चा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून हिंदी भाषा सक्तीचं समर्थन. हिंदी आपली राष्ट्रभाषा ती आपल्याला आलीच पाहिजे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पर्यटकांचं केंद्र असलेला झुलता पूल पाडण्यासाठी नागरिकांचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको करून नागरिकांकडून विरोध. धाराशिवमध्ये भाजपच्या संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत जनता दरबारचे आयोजन. सलग दुसऱ्या आठवड्यात जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला उपस्थित राहणार. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार. तर बैठकीत तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरात अडवलाय. तर अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलनाची ताफा अडवलाय. तर पोलिसांकडून राज्यपालांना मार्ग मोकळाय. धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू अझीमचं कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन. यवतमाळ दरवा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं आज आंदोलन. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत आंदोलन. माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. तर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू. पावसामुळे पाणीसाठा 43%वर. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय. पंचगंगा नदी पातळीत घट व्हायला सुरुवात झाली. तर पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचांवर. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरणातील 76% भरले. तर धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये. सिंधुदुर्ग शेतात भात रोप लावणीला सुरुवात. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. तर शासनाकडे अहवाल पाठवण्यात आलाय. वाशिममध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पैसा आणि किड्यांमुळे शेतकरी हैराण. पैठणमध्ये शेतकरी समाधानकारक. पावसाच्या प्रतीक्षेत. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मुसळधार पावसाची शक्यता.
गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीत सहभागी होत असताना सावंतांनी दिल्या शुभेच्छा. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंधू इराणमधून आणखी 285 लोक परतले तर आतापर्यंत 1713 नागरिकांनी मायदेशी आणण्यात आले. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई तर आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 16 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. भंडाऱ्यात कुशारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा. पोलिसांकडून साठा नष्ट तर आरोपींवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळा येथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या. 5 दिवसांनंतर मृतदेह आढळला तर 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सिगारेट उधार न दिल्याने महिलेची हत्या. 5 दिवसांनंतर राजुरा येथील हत्येचा उलगडा तर अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यात शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव तर आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यानंतर अटक. मालेगावमध्ये 8 घरांमध्ये एकाच रात्री घरफोडी. चोरीच्या घटनेत वाढ तर परिसरात भीतीचं वातावरण. भंडाऱ्यात तुमसर येथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानात चोरी. 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी झालाय तर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक तर आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई. 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांकडून अटक. 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.